चित्रपट सृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना 2022 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही घोषणा केली। मिथुन चक्रवर्ती यांची चित्रपट क्षेत्रातली वाटचाल अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे। कामाविषयीची त्यांची निष्ठा आणि कठोर परिश्रम यामुळे उदयोन्मुख अभिनेते आणि कलाकार यांच्यासाठी ते आदर्श ठरले आहेत। त्यांच्या चित्रपट क्षेत्रातल्या योगदानामुळे तसंच सामाजिक कार्य आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातल्या सहभागामुळे त्यांची उत्कृष्टता आणि सर्वसामान्यांविषयीच्या जिव्हाळ्याचा एक वारसा निर्माण केला आहे। मिथुन चक्रवर्ती यांचं व्यक्तिमत्व अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे, असं वैष्णव यांनी म्हटलं आहे। मृगया या चित्रपटापासून आपल्या चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यावर मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या नृत्य कौशल्यानं चित्रपट रसिकांवर आपलं गारुड निर्माण केलं। डिस्को हा नृत्य प्रकार हिंदी चित्रपट सृष्टीत लोकप्रिय करणारे अनेक चित्रपट मिथुन चक्रवर्ती यांनी केले। त्याशिवायही त्यांनी रोमॅन्टिक चित्रपटात देखील आपल्या भूमिकांनी रसिकांची वाहवा मिळवली। अलीकडच्या काळात विनोदी तसंच समाज प्रबोधन करणाऱ्या चित्रपटातही त्यांनी आपल्या भूमिकांचा ठसा उमटवला आहे। नवी दिल्लीत 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे।